हाय, नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आज आहे पाडवा. पाडवा आपला मराठी पहिला सण आणि आपल्या वर्षाची सुरुवात आहे. चला, छान गोड पोळी करा, श्रीखंड आणा, पुरी करा आणि छान आपला सण साजरा करा. आज सगळी तयारी सुनेनेच केली आहे, काय हार वगैरे, पूजा वगैरे. कारण आज माझी थोडी तब्येत नरम आहे, त्यामुळे तुम्हाला थोडी माझी तब्येत नरम असल्यामुळे ना, काय मी ते पोहे करायचे होते नाश्त्याला. तर मी ते पातळ पोहे होते, ते माझ्या लक्षात नाही आले आणि मी तेच भिजवले. आणि मग ते पोहे एकदम असे मऊ आणि चिकट झाले. आता हे पोहे कोण खाणार? आता काय करणार? तर बघा, मी म्हणजे कसं कसं करून त्या पोह्यांची थालीपीठ केले, तुम्हाला दाखवते. आज आपण बिघडलेल्या पोह्यांचे थालीपीठ बघूया. चला, ते बघा तुम्ही. आणि आता आपलं नवीन वर्ष सुरुवात झाली. काही तुम्हाला नवीन वर्षाची काही सुरुवात करायची असेल, चांगलं काही ठरवायचं असेल तर ठरवा आणि सगळ्यांनी छान मस्त राहा. काय असतील ते बोलतात ना, उभारली गुढी, काढा मनातली आडी, ते काढून टाका. काही मनात आडी ठेवून काही उपयोग नाही आहे. आपल्याला पुढे चालायचं आहे. प्रत्येक दिवस उजाडणार आहे, दिवस मावळणार आहे, दिवस निघून जाणार आहे. फक्त आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत त्या कमी होणार आहेत. आयुष्यात आपलं एक एक दिवस उजाडलं म्हणजे आपलं आयुष्य कमी झालं असं आहे. चला, आपण बघूया बिघडलेल्या पोह्यांचे थालीपीठ. आता सुनबाई हार बनवते. ती काही वेगळ्या पद्धतीने बनवते. पाने उभा 2 असे दोमडं लावले. असं हे दाराचं तोरण तयार झालं. आता दोघांनी मिळून दारातला लावलं. हे आपले बिघडलेले पोहे अगदी असे झाले ना की खाऊच शकत नव्हतो आता. आणि फेकून तरी कसे द्यायचे, म्हणून म्हटलं चला काहीतरी करूया. नमस्कार. बघूया आता बिघडलेल्या पोह्यांचा आपण नाश्ता कसा होतोय तुम्हाला दाखवते मी. बघा, काय अगो काय झालंय, काय ते चिकट झाले, खाणारच नाही कोण. हे बघा, 2 बटाटे घेतले मी, ते सोलून किसून घेतले आणि स्वच्छ धुवून पोह्यांमध्ये कांदा घेतलेला आहे, तरी वरून चिरून घेते कांदा. बघू आता काय घेऊ काय. हा बटाटा किसलेला पाणी अगदी पिळून काढले.
कांदा घेतला, मिरची आपण पोह्यामध्ये टाकली आहे. तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडी टाकली तरी चालेल. आपण लाल तिखट टाकणार आहोत. कोथिंबीर कापलेली होतीच पोह्यांवर घालायला, ती घेतली. थोडी जास्त घेतलीत कोथिंबीर तरी चालेल. मीठ घातलं आपण, तिखट घातलं. आता यातही काही चवीचं काय हवं असेल तर घेतलं तरी तुम्ही चालेल. मी थोडं आलं लसूण घेते. सगळं मिक्स करूया आणि याच्यामध्ये ना आपले पोहे घालूया. असं सगळं पोहे घालून सगळं असं आपण मिक्स करून घेतले. पोहे त्याच्यात सगळे दाबून घेतले. आता आपण ह्याचं एक तर थालीपीठाप्रमाणे करायचं, नाही तर हे असं आहे ना, असं करून आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी करा किंवा रव्यामध्ये घोळवा किंवा पिठात घोळवा, फ्राय पॅनवर टाका. नाहीतर हे आता आपण थोडं थालीपीठ करतोय. फ्राय पॅन ठेवला, त्याच्यावरती तेल सोडायचं. फ्राय पॅन माझा ढोश्याचा ठेवला आहे मी, त्यामुळे ते तेल बाजूला जाऊन बसते. तर असे बघा, हे असे थापायचे. छान होतात व्यवस्थित. थोडे पोहे थंड होऊन द्यायचे, मग आणखीन असं घट्ट होतं. कांदा वगैरे घातला आहे. आता ह्यात आपण काही बदल करू शकतो, म्हणजे तुमच्या चवीचं काही टाकू शकतो आपण त्याच्यावरती. असे छान थालीपीठं थापायची. बघा, नवीन पदार्थ झाला. पाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष सुरू झालं. मी नवीन पदार्थाची म्हणजे हे केलं, शोध लावला म्हणा. बिघडलेल्या पोह्यांचे थालीपीठ केले. तर असे हे थालीपीठ झाले आणि मुलाने अगदी छान मस्त, म्हणजे चांगली गोष्ट झाली यातून. असं म्हणजे अगदीच पोहे टाकण्यापेक्षा खूप छान झाले. म्हणजे असं आता खाल्ल्यानंतर मुलांना विचारायला हवं आहे की हे आपण बनवू शकतो का. ती ना, यावरती थोडी टेस्ट येण्यासाठी मी ऑरेगॅनो टाकलं आहे. तुम्ही ते आपलं पिझ्झावरती मिळतं ना टाकायचं, ते आहे. ते टाकायचं. साईडने छान तेल सोडायचं. थोडं अजून थांबायला पाहिजे होतं पलटायला, पण ठीक आहे, हरकत नाही. असे पुन्हा थोडंसं चमच्याने तेल सोडायचं आणि मस्त आपले, तुम्ही तेलात तुपात कशातही करा. आता मी सध्या तेलात केले. आता हळूहळू मुलांचा खाताना आपल्याला कळेल काय झालं आहे ते. छान आपले खरपूस असे शेकवून घ्यायचे. थोडा हे झाला, हरकत नाही, पहिल्यांदाच आहे ना, तर थोडं बिघडणं. असे आपले थालीपीठं होत आहेत. आपण अजून हे काढल्यानंतर दुसरे घालूया. असे आपली सगळी थालीपीठं करून झाले. खूप छान होतात, करून बघा. मुलांना पण खूप आवडलं. लाईक करा, शेअर करा. खरंच खूप छान होतात. हे बघा, मस्त होतात अगदी. एक नवीन पदार्थ भेटला आपल्याला. करून बघा, खरंच खूप छान होतात. आपण आपले पोहे बघितले, बिघडलेल्या पोह्यांचे थालीपीठ. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.